नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट वर्ल्ड स्टडी स्टुडिओ या एज्युकेशनल चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये बोलणारी नदी इयत्ता 4 विषय मराठी त्यातील बोलणारी नदी हा धडा पाहिलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आज आपण या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. या धड्यातील वाक्यप्रचार पहा. परवानगी मिळणे म्हणजेच मोकळीक मिळणे, सवलत मिळणे. शाळा बुडवणे म्हणजेच शाळेला दांडी मारणे. नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे. खोडी उलटणे म्हणजेच आपण केलेली खोडी आपल्याच अंगाशी येणे. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, लीलाला कसली हौस होती? तर आपल्या सर्वांना माहिती आहे, लीलाला खोड्या करण्याची हौस होती. हे पहा, लीलाला खोड्या करण्याची हौस होती. प्रश्न क्रमांक दुसरा आ, लीलाला काय खायचे होते? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे, लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? नदीबाई ताई, आई व माईपेक्षा मोठी होती. आईने पेड्याचा डबा कोठे ठेवला होता? आईने शिंकाळ्यावरच्या बुट्टीत पेड्यांचा डबा ठेवला होता. पेढा घेऊन लीला कोठे गेली? पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली. त्यानंतर खालील प्रश्नाचे उत्तरे तुमच्या मनाने लिहा. विद्यार्थी मित्रांनो, याचं तुम्हाला तुमच्या मनाने उत्तर द्यायचे. तुम्हाला काय खावेसे वाटते याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता. जिलेबी, लाडू, काय बासुंदी, मैसूरच्या वड्या, किंवा अजून काही तुम्हाला खुर्मा वगैरे जे आवडत असेल ते. घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नये असे सांगतात? ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला घरचे सांगत असतात, हे खाऊ नका, ते खाऊ नका. तर ते कोणते पदार्थ? उघड्यावरील भेळ, उघड्यावरील पदार्थ, तळलेले पदार्थ किंवा पॅक केलेले खूप दिवसापूर्वीचे जे पॅकिंग असतात ते खाऊ नका असे आपल्याला घरचे सांगतात. तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? तर ह्याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनानेच लिहायचे. खेळावेसे वाटतं, कॅरम खेळू वाटतो, झोका घेऊ वाटतो किंवा पुस्तक वाचावेसे वाटते, याप्रमाणे. 2 अक्षरी शब्द गळा, 3 अक्षरी शब्द घोटाळा, 4 अक्षरी शब्द घळाघळा यासारखे शेवटी ला हे अक्षर येणारे प्रत्येकी 4 शब्द लिहा. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, 2 अक्षरी शब्द मळा, काळा, निळा आणि गोळा. 3 अक्षरी शब्द सावळा, कावळा, कंटाळा आणि पिवळा. 4 अक्षरी शब्द चळाचळा, खुळखुळा, कळवळा, घन, निळा. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कोण कोणाला म्हणाले? त्यातील पहिला प्रश्न आहे, नको बुडवू शाळा. नको बुडवू शाळा असं तिला कोण म्हणलं होतं? असे लीलाची ताई लीलाला म्हणाली होती. दुसरा, काय खाऊ आणलास? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, लीलाचा मामा आला होता, भोला मामा. तेव्हा लीलाने त्यांना प्रश्न विचारला होता, तुम्ही काय खाऊ आणला? मग कोण कोणास म्हणाले? असे लीला भोला मामाला म्हणाली. तू बदामी पेढे नदीत टाकलेस? असं आई जेव्हा नीलावरती रागवली होती तेव्हा म्हणाली होती. मग असे आई नीलाला म्हणाली. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते असं कोण म्हटलं होतं? असे लीलाची आजी माई लीलाला म्हणाली होती. त्याच्यानंतर एकवचन अनेक वचन पाहू आपण. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, एकवचन म्हणजे एकवचन आणि अनेक वचन. एक वचनामध्ये एक डब्बा अनेक
डब्बे. एक बैल आणि अनेक पण बैलच होतात, याचं वचन तेच राहतं. नदी. एक नदी अनेक नद्या. एक डोळा आणि अनेक डोळे. धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.